सांगल दुर्गाना या पाठुबया ऐक बांधला सामुंडा बऱ्या मंडपुरा भारी इंद्रधनुचा नीला स्पर्शनाला देव गणाचा हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आम्हाला जायचं होतं जेजुरीला. त्यामुळे सकाळी लवकर उठून आम्ही तासमध्ये आवरलो आणि कॅब बुक केली आणि निघालो. पण निघता थोडा उशीर झालाच. तर जाताना सगळ्यात पहिले आम्ही थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतले. खूप सुंदर दर्शन झाले, कारण सकाळीच 8 वाजता आम्ही तिथे पोचलो होतो. आणि हे भैया त्यांचे ऑफिसचे कलिग्स आहेत, ते MP वरून आले होते स्पेशल. त्यांना जेजुरी आणि अष्टविनायकचे दर्शन करायचे होते त्यासाठी. आणि तसं पण आमची जेजुरी राहिली होती, बिकॉज आम्ही फॅमिलीचा वेट करत होतो. चला म्हटलं, योगायोग आला आहे तर आपण पण करून टाकू. मग पहिले आम्ही चिंतामणीचे दर्शन थोडी पोटपूजा करून आम्ही जेजुरीत पोचलो. तिथे आम्ही हळदी भंडारा घेतला. आणि खरंच पार्टनर हौशी पाहिजे. यांना माझ्या साडीसोबत गाठ मारायची होती, त्यामुळे रुमाल घेतला आणि त्या भैयालाही घ्यायला लावला अशा प्रकारे. त्यानंतर मग भैयाने ताईला उचलून घेतले आणि त्यांना याबद्दल काहीही माहीत नव्हतं, कारण ते MP मधून आले होते. त्यांना इकडल्या गोष्टी माहिती नव्हत्या, पण तरी सारे रिच्युअल्स खूप छान फॉलो केले. आणि त्यानंतर आमच्या सरांनी मला उचलून घेतलं. दिलेला शब्द पाळला त्यांनी. 21 ते 25 पायऱ्या त्यांनी चढवल्या पूर्ण, आणि आणखीन पण चढवल्या असत्या. पण खूप गर्दी होती आणि मला पण भीती वाटत होती, कारण असं ओझं घेऊन गर्दीमधून पायऱ्या चढता येत नाही आहेत, कारण पायात पाय अडकळतो, त्यामुळे पडायची पण भीती वाटते. त्यामुळे मीच म्हटलं की हा ठेवा खाली. पण खरंच खूप साऱ्या पायऱ्या चढवल्या. थँक्यू आहो. आणि त्यानंतर त्यांना एक कॉमेडी रील पाहिजे होती, त्यामुळे त्यांनी उगाच उचलून घेतलं आणि लगेच खाली ठेवून दिलं की नाही, खूप जास्त ओझं आहे म्हणून. नंतर आम्ही मेन मंदिरापाशी आलो आणि त्यांच्या ओळखीचे एक भैया होते. त्यांनी आम्हाला डिरेक्ट मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन दिले. आम्ही तिथे पूजा केली. त्यानंतर बाहेर येऊन अभिषेक केला, तरी भंडारा केला आणि खूप छान दर्शन झाले. थँक्यू त्या भैयांनाही की त्यांनी आम्हाला डायरेक्ट दर्शन दिले. त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो घराकडे. पण आमच्यापासून मोरगाव जवळच होतं मयुरेश्वराचं मंदिर, अष्टविनायकपैकी एक. मग आम्ही तिथे दर्शनाला जायचं ठरवलं आणि खूप जास्त भयानक ऊन पडलं होतं, पण गर्दी काहीच नव्हती. त्यामुळे आमचे डिरेक्ट दर्शन झाले. थोडंसं फोटोशूट केलं आणि लगेच आम्ही निघालो. आणि दिवसभर एवढं फिरून भूक लागली होती, त्यामुळे मग एका ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलो. मस्त जेवण केलं, पण उन्हामध्ये एवढं जेवण काही जात नाही, पण जेवण छान होतं. नंतर घरी आलो आणि संध्याकाळीच भैयाला आणि त्यांना रिटर्न निघायचं होतं गणपतीपुळेसाठी. घरी येऊन मस्त स्वयंपाक बनवला होता मी, खिचडी वगैरे, आणि जेवण केले. आणि त्यांची लगेच 10:30ची ट्रॅव्हल्स होती आणि खूप छान स्पेंड झाला आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.